पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं मार्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये होय सकल विद्यांचे अधिकरण त्यांचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार होणे आता प्रस्तुत प्राप्त संगीत काल्याच्या कीर्तन रूपी सेवेतला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून परमात्मा प्राप्त झाल्यानंतर जीवाची जी स्थिती होती त्याचं वर्णन तुकोबाराय या अभंगात कथा विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये आमचे शंकर महाराज लोंढे यांचं भागवत कथा निरूपण मला वाटतं गेले 3-4 वर्ष झालं माझ्या यायचा योग चाललेला आहे. दरवेळेस आपण येत आहे मी नाही म्हणतो पण यावेळेस एक चांगली गोष्ट झाली की थोडं लवकर आलात म्हणजे सप्ताह लवकर ठरला तुमचा नाहीतर तुमचे का
तारीख दरवेळेस मला सप्ताह सुरू व्हायच्या आदल्या दिवशी ठरत होतं थोडक्यात. असंच बरं दोन वेळेस तर मला सप्ताह उद्या सुरू होणार आहे महाराज, काल याचं द्या तुम्ही, असंच होतं. पण चांगली गोष्ट आहे, लवकर नियोजन केलं म्हणजे नियोजन भव्य होतं एवढं ध्यान ठेवा. नाहीतर उगाच सप्ताह आपला करायचा, टाळ वाजवायचं. त्याच्यापेक्षा देवालाही आनंद झाला पाहिजे असं आपण कार्य केलं पाहिजे. आपण हा उत्सव करतो ना 7 दिवसाचा. सप्ताह म्हणजे काय, त्या परमात्म्याचा उत्सव असतो. जेणेकरून त्या परमात्म्याचा आपण 7 दिवस एवढं आनंदामध्ये नामस्मरण केलं पाहिजे, त्या परमात्म्याचं एवढं गुणगान केलं पाहिजे की त्या देवाला देखील आनंद वाटला पाहिजे. आणि राहिलेले 358 दिवस त्याने आपल्याला सांभाळलं पाहिजे. विठ्ठला संतांना माहित होतं महाराज आपण संसारिक आहेत. आवाज थोडा कमी कर. हॅलो, हा मिको कमी करतो. संतांना माहित होतं महाराज की आपण, बास थोडा कमी कर आणि हेच आवाज आधी कमी कर. ते शिट्ट्या मारायलेत, दुसरं काहीच नाही. जोरान टाक थोडा दे. विठाला संतांना माहित होतं महाराज की आम्ही पुढे येणारा जीव प्रत्येक हा संसारिक आहे. त्याच्यामुळे तो संसारात एवढा व्यस्त होणार आहे की आपलं जे मूळ कार्य ते विसरणार आहे. ते मूळ कार्य काय मनुष्य जीवनाचं, तर त्या परमात्म्याचं नित्य चिंतन करणं हे मूळ कार्य आहे महाराज. देह दिला देव भजना मोठा. देवाने आपल्याला देह दिलेला आहे कशासाठी, तर केवळ भजनासाठी दिलेला आहे महाराज. पण आपण ते भजन सोडून भोजनाच्या मागे लागलेलो होतो, म्हणजे संसाराच्या मागे लागलो. ज्या दिवशी संतांना कळालं की मनुष्य आपलं मूळ कार्य सोडून दुसऱ्या मार्गाला जाणार आहे, त्या दिवशी संतांना पण थोडा शॉर्टकट काढून दिला म्हणायला हरकत नाही. कारण आपण नित्य तर देवाचं नामस्मरण घेत नाहीयेत, मग वर्षातून 7 दिवस तरी याने नामस्मरण घ्यावं म्हणून सप्ताह करायचा. म्हणून सप्ताहाचं नियोजन संतांनी घालून दिलं. वास्तविक पाहिलं तर 7 दिवसाचा सप्ताह, याच्यामध्ये 2 कारण सांगता येतात. मनुष्य जीवनामध्ये फक्त 7 दिवस मनुष्याला दिलेले आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, पुन्हा अजून रविवार, 7 दिवस आहेत महाराज. 7 दिवस परमात्म्याचं नामस्मरण घ्यायचं आणि 8व्या दिवशी ज्या दिवस मनुष्याचा 8वा दिवस उजळल त्या दिवशी त्याला पूर्णता प्राप्त होईल. ही खरा सप्ताह आहे महाराज. म्हणजे 7 दिवस जगतो आणि 8वा दिवस उजळला म्हणजे तो संपला, आणि तोच खरा पूर्णतेचा दिवस आहे. सप्ताहाचा 2 प्रकारे सांगितलेला आहे संतांनी. मनुष्य जीवनाने नित्य 7 दिवस सप्ताह करायचा, म्हणजे 7 दिवस नामस्मरण केलं पाहिजे. आणि 8वा दिवस ज्या दिवशी उजळला त्या दिवशी तुमच्या जीवनाचा काला झाला पाहिजे. तोच खरा काला आहे. विठ्ठल आणि दुसरं एक आहे की वर्षभर तुम्हाला नामस्मरण घेणं होत नाही, म्हणून एवढे 7 दिवस तरी तुम्ही त्या परमात्म्याचं चिंतन करावं, जेणेकरून अख्खा वर्ष सोपा चांगला जाईल. आपण गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष साजरा करतो महाराज. त्या दिवशी काय करतो आपण, सकाळी लवकर उठतो, स्नान करतो, नवीन कपडे घालतो, देवाचं दर्शन करतो आणि पुरणपोळ्या खातो. हे कशासाठी करायचं त्या दिवशी, कारण पुढले अख्खा वर्ष आपल्याला पुरणपोळी खायला भेटावं म्हणून करायचं महाराज.
म्हणजे एक दिवस खाल्लं म्हणजे अख्खं वर्ष खाल्ल्यासारखं आहे. त्याप्रमाणे एवढे 7 दिवस आपण देवाचं नामस्मरण घेतलं तर अख्ख्या वर्षभर हा पुरवठा जातो. म्हणून सप्ताह करायचा विठ्ठला. आणि आज त्याच्यातला कालाचा दिवस आहे, म्हणजे पूर्णतेचा दिवस आहे. आज आपण जो प्रसाद घेणार आहे, दही लाहीचा काला हा प्रतिकात्मक आहे महाराज. खरा काला तो मनुष्याच्या जीवनातील आहे. जीव ब्रह्म ऐक्य काला ज्या दिवशी होईल त्या दिवशी मनुष्याचा काला. तुका माने काला कोटे आवेदन केला कोटे आवेदन केला कोटे आवेदन कुठे अभेद देखील. ज्या ठिकाणी अभेद झालं, जीव ब्रह्म ऐक्य झालं, त्या दिवशी जीवनाचा काला झाला महाराज. आपण ज्याप्रमाणे म्हणतो ना, गाठ बांधली म्हणजे लग्न झालं, तद्वत जीवाचं आणि शिवाचं मिलन झालं ते काला झाला विठ्ठला. कवा करायचा, कसा करायचा हा परमात्मा ठरवतो महाराज. आपण कोणी नाही. आपण फक्त त्या परमात्म्याच्या पांथस्थ व्हायचं किंवा मार्गी चलायचं महाराज. तो परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी आपण पांथस्थच आहोत महाराज. भेटेल का नाही तो त्या परमात्म्यानं ठरवायचं असतं किंवा परमात्मा ठरवतो. जोपर्यंत आपली स्थिती होत नाही त्या परमात्मा प्राप्तीची, तोपर्यंत परमात्मा आपल्याला भेटत नाही. परमात्म्याच्या मनात यावं लागतं महाराज की कोणाला मुक्तता कशी द्यायची. परमात्मा ज्ञानाद्वारे मुक्तता देतो, अर्जुनाला देतो. युद्धामध्ये युद्धाला थांबवतो, अर्जुनाला मोह उत्पन्न करतो महाराज. आणि त्याला गीतारूपी ज्ञान देऊन त्याला मुक्त करतो. नामदेवराव पंढरपूरला पांडुरंगा सोबत राहत होते, पण पांडुरंगाचं यथार्थ रूप दाखवण्यासाठी संत मंडळीमध्ये त्यांना कच्चं गाडगं म्हणवल्या गेलं आणि त्यांना नंतर विसोबा खेचराची गाठ घालून दिली. भक्ती तसं परमात्म्याच्या मनात येतं महाराज, कधी कोणाला ज्ञान द्यायचं, कधी कोणाला आपलंसं करून घ्यायचं. एक दिवस परमात्म्याच्या मनात आलं की उद्धवाला देखील, उद्धवाच्या देखील जीवनामध्ये काला निर्माण झाला पाहिजे. आपण भागवत ऐकलं शंकर महाराजाच्या मुखातून की उद्धव हा ज्ञानी होता महाराज. बृहस्पतीचा शिष्य होता उद्धव. आणि उद्धवाचं वर्णन करताना असं सांगितलं जातं की त्या उद्धवाला 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत होती असे म्हणतात. देवाचे गुरु बृहस्पती आणि त्यांचा शिष्य हा उद्धव होता महाराज. त्याचबरोबर उद्धव त्या परमात्म्याचा हा मित्र पण होता महाराज, कृष्ण परमात्म्याचा. जेव्हा वृंदावन सोडून, गोकुळ सोडून जेव्हा कृष्ण मथुरेमध्ये आला, कंसाचा वध केला आणि मथुरेचं राज्यकारभार करू लागलं ना, त्यावेळेस उद्धव पण कृष्ण परमात्म्यासोबत राहत होता महाराज. उद्धव ज्ञानी होता, पण त्याला भक्तीची जोड नव्हती महाराज. आणि जोपर्यंत भक्ती आहे तेव्हाच वैराग्य टिकतं किंवा ज्ञान टिकतं महाराज. महाराज एका ठिकाणी बघतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा.
भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. परमात्म्याला माहित होत उद्धव हा ज्ञानी आहे, पण त्याला जर प्रेमाची भक्तीची जोड जर लागली तर तो मुक्त व्हायला वेळ लागणार नाही. कारण नुसतं ज्ञान हे अहंकार वाढवतो. ज्याला जास्त शिकलेला असते त्यानं बघा त्याच्या एवढं पॉवरफुल कोणीच नसतं. त्याला वाटते काय जग मी 30 मार्काच आहे वाटते. असं गरीब लोकांना तर मानतच नाही त्याने, किंवा जर कमी अडाणी लोकांना हे म्हणते. आत्ता जरा जास्त शिकलेले आहेत आत्ताचे, पण अगोदरच्या काळामध्ये तुमच्या काळात बाबा तेव्हा शिकलेले कमीच राहत होते. आणि ते पोस्टमॅन एकटंच पत्र वाचणार राहतं. तेव्हा पत्र आले की त्याच्या मागे लागावं लागत होतं. त्यानं फुगट वाचत नव्हतं, त्याला आधी चहा पाणी करावं लागत होतं. माहेरचं पत्र आलं म्हणून बाई त्याला खाऊ पिऊ घालावं मग त्याला पत्र वाच म्हणा, तेव्हा त्यानं वाचावं. अभिमान असतो महाराज. मला 4 गोष्टी येतात म्हणलं की संपलं. त्याचा उद्धवाला देखील अभिमान होता महाराज ज्ञानाचा. परमात्म्याला वाटलं याच्या जीवनामध्ये काला झाला पाहिजे, त्यामुळे परमात्म्याने एक आपली लीला रचली महाराज. काही केलं नाही. परमात्मा एक दिवस जेवायला बसला, समोर 5 पक्वान वाढलं होतं. त्याचबरोबर त्या दिवशी देवकी मातेनं लोण्याची वाटी पण ठेवली होती महाराज. परमात्म्याने लोण्याची वाटी जेव्हा पाहिली महाराज, तेव्हा परमात्म्याला गोकुळाची वृंदावनाची आठवण झाली महाराज. परमात्मा रडू लागला. परमात्म्याने काही केलं नाही. ताट आपला लगेच ताटाला नमस्कार केला, उठून आपल्या मंदिर रूम मध्ये जाऊन बसला महाराज. आणि जिकडे गोकुळ होत तिकडल्या खिडकीला जाऊन गोकुळाकडे पाहून रडू लागला परमात्मा. गोकुळाची आठवण झाली परमात्म्याला. तेव्हा देवकी मातेने जाणलं परमात्म्याला गोकुळाची आठवण झाली, गोपिकाची आठवण झाली, यशोदेची आठवण झाली. तेव्हा देवकी माता काहीच म्हटले नाही, शांत झाली. तेवढ्यात उद्धवाला बोलवलं आणि उद्धवाला सांगितलं, उद्धवा कृष्णाला काहीतरी तू समजव रे. त्याला गोकुळाची आठवण झाली की तू रडत बसतो, कोणाला बोलत नाही, रूम मध्ये एकट्यालाच कोंडून घेतो. तेव्हा उद्धव मातेला प्रणाम केला आणि कृष्णाकडे गेला महाराज. कृष्णाला हलवलं महाराज. अरे कृष्णा काय करतोस तू, काय ओढतोस तू एवढं? अरे तू जगत नियंता परमात्मा आहेस आणि तू रडतोस, हे तुला शोभतं का? आणि तू गीतेसारखं ज्ञान सांगणारा माणूस आहेस, परमात्मा आहेस, आणि तू रडतोस एखाद्याची आठवण करून. तुझ्या अंतःकरणामध्ये तर मोह राहिला नाही पाहिजे, तू दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणतो, उद्धवा ते सगळं मला माहिती आहे रे, मला त्यांची आठवण येते म्हणून मी रडत नाही उद्धवा. तर ते माझ्याशिवाय कसं जगत असतील या आठवणीने मी रडतोय देवा. तेव्हा उद्धव म्हणतो देवाला, मग आता कसं काय करायला पाहिजे? तेव्हा कृष्ण परमात्मा उद्धवाला म्हणतो, तू जाय आणि त्या गवळणीची समजूत काढून ये, जेणेकरून
त्या समाधानी झाल्या म्हणजे मी समाधानी झालो. तेव्हा इथून पुढे मी अजिबात रडणार नाही जर त्या समाधानी असतील तर. तेव्हा उद्धवानी विचार केला महाराज. उद्धवानी मनातल्या मनात म्हटलं देवा त्या आडाण्या गवळणी आहेत त्यांना मी काय ज्ञान सांगू. उद्धवाला ज्ञानाचा अभिमान होता महाराज. आणि उद्धव तरी पण कृष्ण परमात्म्याची आज्ञा म्हणून राजा बोले आणि दल आले. हा नियमच आहे महाराज. राजानं सांगितलं की नाहीला जास्त कोणचंही काम करावंच लागतं. तेव्हा उद्धव निघाला महाराज. जाताना कृष्ण परमात्मा त्यांना महलाच्या बाहेर सोडू जोपर्यंत उद्धवाला सांगतो याला हे जाऊन सांग, उद्धव यशोदा मातेला हे सांग, नंदबाबाला हे सांग, गवळणीला हे सांग, प्रत्येकाला काही ना काही सांग 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 चालूच होतं. तेव्हा उद्धव निघाला. कृष्ण परमात्मा त्यांच्या मागेच पळतो माझ्या गोपिकाला व्यवस्थित समजव. तेव्हा उद्धव रथ थांबवतो. देवा मी व्यवस्थित समजून सांगतो तुम्ही आधी मध्ये जा. आणि उद्धव निघतो महाराज. उद्धव निघाला वृंदावनाच्या वाटेने आणि लांबूनच त्या वृंदावनातून येणाऱ्या वाटेला जेव्हा त्या गवळणीने बघितला रथ येतोय मथुरेतून, अख्ख्या गवळणी आनंदी होसल्या झाल्या महाराज. नाचू लागल्या, बागडू लागल्या की माझा कृष्ण येतोय. आणि उद्धवाला बी वाटलं अरे आपलं स्वागत करण्यासाठी गवळणी किती मोठ्या आतुरतेने गवळण नाचत आहेत. तेव्हा उद्धवाला वाटलं हे माझ्यासाठीच नाचत आहेत. आणि गवळणीला वाटलं हा कृष्णच येतोय. आणि जेव्हा उद्धव त्या गवळणीपाशी येतो, गोकुळामध्ये येतो, त्यावेळेस त्या रथामध्ये परमात्मा नसून दुसरं कोणी आहे असं बघितल्याबरोबर त्या गोपिकेचा मूढहाप झाला. त्याच आवाजात नाचत होत्या तशाच गोपिका वापस फिरल्याने आपापल्या जागेवर जाऊन बसल्या. उद्धवाला वाटलं काय येडे आहेत की काय, मी यायला बघून हे आता नाचत होत्या आणि आता लगेच शांत झाल्या मला बघून, जाऊ द्या म्हटले. तेव्हा उद्धवाने विचारलं इथे यशोदेचं घर कुठे, नंदबाबाचं घर कुठे. तेव्हा उद्धव जेव्हा यशोदेच्या घराकडे एखाद्याने सांगितलं इथं इथं यशोदेचं घर आहे, तिथं गेला महाराज उद्धव. तिथला नंदबाबाने पाहुणचार केला आणि नंतर यशोदे मातेला भेटला. यशोदा मातेला जेव्हा भेटला तर यशोदा मातेची जी स्थिती होती ती पाहून उद्धव तर हैराण झाला. विठ्ठल यशोदा माता जी होती ना ती कृष्ण परमात्मा गेल्यापासून त्या परमात्म्याचं नित्य नामस्मरण घेत होती. आणि परमात्मा अगोदर ज्या क्रिया करत होता म्हणजे परमात्म्याला उठवायचं, परमात्म्याला आंघोळ घालायची, परमात्म्याला जीव घालायचं, परमात्म्याला झोपू घालायचं, परमात्म्याला दूध पाजवायचं, लोणी, हे जी क्रिया होते ना त्या बंद केल्या नाहीत यशोदे मातेनं. नित्य यशोदेला वाटत होते की कृष्ण परमात्मा माझ्या सोबतच आहे. तेव्हा हे जेव्हा उद्धवाने पाहिलं ना महाराज, तेव्हा यशोदा मातेला कृष्ण उद्धव हलवतो आणि उद्धव यशोदेला म्हणतो यशोदा माते कृष्ण इथं नाहीये, कृष्ण मथुरेमध्ये आहे आणि तुम्ही हे काय करतात. तेव्हा ती यशोदा माता उद्धवाला म्हणते उद्धवा कृष्ण नामा तुला कोण म्हटलं कृष्ण तिकडे आहे म्हणून, कृष्ण आमच्या सोबतच आहे आणि त्याच्या सोबत राहिल्यामुळे सुखामुळे आम्हाला धड भूक बी लागत नाही आणि धड तहान बी लागत नाही.
भूक नाही का? जेव्हा उद्धव त्या यशोदा मातेला ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा उद्धव त्या यशोदा मातेला म्हणतो, तुम्ही काय येड्यावणी गणून बसलाय? कृष्ण परमात्मा इथे, कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये आहे आणि त्याचं तुम्ही एवढं काय वाईट वाटून घेतलं की तुम्ही आज तुमची भूक पण हरवली, तहान पी हरली. जर तुम्ही खात पीत नसाल तर जीवन कसं जगताल? उद्धव समजून सांगतो महाराज यशोदा. तेव्हा यशोदा म्हणते, उद्धवा तू किती ज्ञानी आहेस हे मला माहित नाही, पण तुला जर एवढं ज्ञान आम्ही सांगा आडाने गवळी नेणं तर एवढा तू मूर्खच आहेस असं म्हणायला हरकत नाही. मध्ये ज्ञान काय सांगतंय? ब्रह्म सर्वत्र व्यापते, हे तुला जर मान्य आहे ना, मग तू कृष्ण इथं नाही कसं म्हणू शकतोस? कृष्ण जर ब्रह्म आहे, कृष्ण परमात्मा ब्रह्म आहे, तर ब्रह्म अनोरणीय महत्वहीन, अणूच्या ठिकाणी पण परमात्मा आहे आणि आकाशाच्या ठिकाणी परमात्मा आहे. मग असा ब्रह्म आहे तर कृष्ण इथं का नाहीये हे तुला आम्ही सांगायची गरज नाही. उद्धव अर्धा गार झाला महाराज. त्याला कळालं हे मजा पुढची आहे. आणि यशोदा माता सांगते उद्धवाला, उद्धवा त्या कृष्ण परमात्म्याच्या सुखामध्ये किंवा त्याच्या नामस्मरणामध्ये आम्ही एवढे रममान आहोत, एवढे समाधान आहोत उद्धवा, की त्याच्या समोर हे भौतिक गोष्टी जी आहेत ना, भोगतान, हे आम्हाला काही लागत नाही. कारण आमची अंतःकरण वृत्ती त्या परमात्म्य स्वरूप आहे, परमात्म्य लीन आहे. म्हणून आम्हाला जगत, या त्रिजगतातील बाह्य पदार्थाचा पूर्ण विसर पडलेला आहे. उद्धवाला सांगतात महाराज, कारण त्या परमात्म्याचं चिंतन किंवा परमात्म रूप जेव्हा होतं ना महाराज, तेव्हा बाहेरील जगाचा पूर्ण विसर पडतो. कारण एक गोष्ट आहे, केव्हा लागत नाही महाराज, केव्हा कृष्ण रूप जोपर्यंत होत नाही किंवा त्या भक्ती रूप होत नाही तोपर्यंत जीवाला भूक लागत नाही महाराज. कारण भक्ती ही दोन प्रकारची आहे. एक भक्ती आहे जी तैलवत असते महाराज, आणि दुसरी भक्ती असते ती पाण्यावत असते. तैलवत भक्ती त्याला म्हटलं जातं जेव्हा आपण कढईमध्ये तेल टाकतो ना, तेव्हा तेल कसं पडतं बाबा? थेंब थेंब पडत नाही, एक धार पडते. तेल टाकताना त्याच्यामध्ये अजिबात खंड पडत नाही. बरोबर आहे मावशी? माता माऊलीला जास्त माहित आहे. आणि तेच पाणी टाकायचं म्हणलं तर बुडबुड बुडबुड, केव्हा जास्त पडतंय, केव्हा कमी पडतंय, केव्हा पडतच नाही. बरोबर आहे का? तसं असतं. भक्ती दोन प्रकारची आहे. आपली भक्ती जी आहे ती त्या पाण्यावानी आहे, बुडबुड बुडबुड. जेव्हा अडचण पडली तेव्हा भक्ती वाढली, जेव्हा अडचण कमी पडली तेव्हा भक्ती खंडली म्हणायला हरकत नाही. सप्ताह आला की भक्ती वाढली, सप्ताह संपला की भक्ती बुडाली.
हे आपलं पाण्यासारखं, ते घागरीतून पाणी वरताना बघा कसं पडतं, बडबड एकदा जास्त पडतं केव्हा कमी पडतं केव्हा पडतच नाही, चालू असतं. पण जेव्हा फोडणीला तेल टाकायला जातो बघा तेव्हा त्याच्या धारच एकच धार राहते अशी, ती तैलो ती धार आहे, ती भक्तीची धार आहे. आणि तशी भक्ती कोण करतात ते केवळ आणि केवळ संत करतात. विठाला म्हणून जे भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये कधीही भक्तीमध्ये खंड पडत नाहीत, म्हणून ते नित्य समाधानी असतात. त्यांच्या जीवनामध्ये परमात्मा व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसत नाही, म्हणून ते भक्त म्हणतात त्यांना. आज आम्ही सगळेजण टाळकरी मंडळी फक्त त्या परमात्म्याच्या नावावर चलतो महाराज, तरी आमच्या एवढं समाधान कोणीच नसतं. कारण ज्यांनी ज्यांनी माळ घातलेली आहे, ज्यांनी ज्यांनी स्वतःला आपल्या वारकरी संप्रदायाला वाहून दिलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी पांडुरंगाला स्वतःला वाहून दिलेलं आहे, त्यांना माहिती आहे आमचा सांभाळ करणारा तो आहे. त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन नाही, त्याच्यामुळे समाधानी असतात. आता वारकरी संप्रदायातील जे काही लोक आहेत प्रत्येकाजवळच पैसा आहे असं नाहीये. जवळपास आमच्या संप्रदायातील 12% लोक पत्रातच राहतात बिचारे. आता हा एक दोन भाग आहेत की जे रात्रंदिवस वारी करतात वगैरे, त्याचं पत्राचंच घर असतं. हे जे शाणे असतात स्लाबवाले ते म्हणतात तुम्ही एवढं देवाचं नाम करून घेऊ उपयोग काय जर पत्रातच राहिला. हा बरेच जणांचा सामान्य शब्द आहे, बरोबर आहे का? नित्य देवाचं नाव घेता तुम्ही, काय उपयोग काय तुमचा? तुमच्या अजून पत्र घरावरची निघाल नाही. पण त्याचबरोबर तुझ्या स्लाबच्या घरामध्ये तू राहतोस, त्याच्यापेक्षा समाधान ह्या पत्रात त्यांना असतं हे तुम्हाला लक्षात येत नाही. चित्त समाधान तरी विसरवाटे चित्त समाधान तरी विसरवाटे चित्त समाधान तरी विसरवाटे चित्त समाधान तरी विसरवाटे चित्त समाधान तरी असतं महाराज. ज्याप्रमाणे एखादा लहान लेकरू असतं महाराज, त्याला एक समाधान असते की माझी आई मला टाइमला कसंही खायला देते प्यायला देते. तद्वत जो महात्मा असतो, जो वारकरी असतो, जो संत असतो, त्यांना माहित आहे की माझा परमात्मा मला उपाशी मरू देणार नाही, एवढं गॅरंटी. घालोनिया भार राहील राहिलो निश्चिंती. परमात्म्यावर भार घातलेला आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. परमात्मा आपला सांभाळ करणार आहे हा निश्चित माहिती असतं, म्हणून चित्ती समाधान सर्व काळ. सदा जो सांप्रदायिक माणूस आहे, जो भक्त आहे, त्याचं चित्त सदा समाधान असतं महाराज. त्याला संध्याकाळी पडल्या पडल्या निवांत झोप येते महाराज. तोच खरा या जीवनामध्ये समाधानी महाराज. नाहीतर करोडो पैसे राहून जर गोळ्याच्या झोपीच्या जर गोळ्या खात असेल तर त्याच्या जीवनात काहीच उपयोग नाही. विठाला उद्धवाला यशोदा माता सांगते त्या कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमुळे आम्हाला ह्या जीवनामध्ये भूक लागत नाही ना तहान लागत नाही. उद्धव
अजून एक सांगू का उद्धवा, तुला वाटत असेल त्या परमात्म्याचं नामस्मरण घेऊन परमात्मा बाहेर जाऊन किती दिवस झालं हे मला माहित नाही, कारण कळलेची नाही झाले किती दिवस, कळलेची नाही झाले किती दिवस, झाले किती दिवस, बाहेरील वास विसरले. उद्धवा, परमात्मा जाऊन 6 महिने झाले तुझ्यासाठी, आमच्यासाठी नाही. परमात्मा कालही आमच्या सोबतच होता, आजही आमच्या सोबतच आहे आणि उद्या बी आमच्या सोबतच आहे. तो आमच्यापासून दूर नाहीयेच. त्याच्यामुळे बाहेर जगात काय चाललंय, परमात्मा मथुरेला आहे की अजून कुठे, याचं मला घेणं देणं नाही. परमात्मा नित्य माझ्या सोबत आहे आणि त्या परमात्म्याच्या भक्तीमुळे बाहेरच्या जगात काय चाललंय ह्याचं आम्हाला काहीच कळत नाही. दिवस गेला की रात्र गेली हे माहित नाही, कारण त्या परमात्म्याच्या नामामध्ये आम्ही एवढे सुखी आहेत, हे समाधानी आहेत की त्याच्यामुळे या बाहेरील जगाचा पूर्ण वास आम्ही विसरलेला आहे. विठ्ठल आणि अजून एक उद्धवा तुला सांगू का, त्या कृष्ण भक्तीमुळे, त्या कृष्ण परमात्म्याच्या सेवेमुळे तो परमात्मा आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे अंतःकरणातील जे विकार आहेत यांचा देखील आम्हाला विसरू का माझा, विसरू का माझा,
काय शेवट विसरू का विसरू क्रमाचा विसरू तुक यशोदा माता म्हणते महाराज उद्धवाला, उद्धवा त्या परमात्मा आमच्या अंतकरणामध्ये येऊन राहिल्यामुळे, त्याच्या भक्तीमुळे जे काम क्रोध लोभ मोह मत्सर हे 25 आहेत यांचा विसर पडलेला आहे, आणि त्यांचा विसर पडल्यामुळे जे हे जाणं येणं भेव आहे ना महाराज, ते पूर्ण निवृत्त झालेलं आहे. विसरू कामाचा तुकामाने झाला, उद्वेग राहिला जावे यावे, जाणं येण्याचं भेव बी राहिलं नाही महाराज. असं म्हटल्यानंतर महाराज उद्धवाला पूर्ण गार झाला. महाराज उद्धवाला लक्षात आलं उद्धवाच्या, आणि उद्धवाने यशोदा मातेला साक्षात दंडवत घातला. महाराज हेच खरे भक्तीचं रूप आहे, किंवा या उद्धवाच्या लक्षात आलं हेच खरं ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती आहे, ज्यांना आपण समजवण्यात आलं. आणि हे तर खूप ज्ञानी आहेत म्हणून उद्धवाने गोपिकांना गुरु केले असं भागवतामध्ये सांगितलेले. आणि नंतर जेव्हा उद्धव जेव्हा वापस येतो तेव्हा कृष्णाला दंडवत घालतो, म्हणतो कृष्णा धन्य आहेस रे कृष्णा, त्या गोकुळाला तू सोडून आलास, त्या यशोदा मातेला सोडून आलास, त्या गवळणीला सोडून आलास, खरं धन्य आहे विठोबा. थोडक्यात अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला, आणि आज काल आहे महाराज त्या परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं. वास्तविक पाहिलं तर गेला 1 घंटा झाला तेच सांगतोय, परमात्म्याचं सांगतोय. आणि गेले 7 दिवस झालं शंकर महाराजांनी सांगितलेलं होतं, त्याच्यामुळं चरित्र अजून काय सांगू शकतो. कुठं सांगितलं होतं की
की काय सांगायचं आता, तुम्हाला माहितीच आहे चरित्र, त्याच्यामुळे मी का सांगू. एक महात्मा असाच एका ठिकाणी गेला. तो खूप ज्ञानी होता म्हणायला हरकत नाही, किंवा ज्ञानी नाही म्हणायला, तुमचं आता मनात ठरवा काय ठरवायचं. पण त्याला माईकवर बोलायची ताकद राहत नव्हती, हिंमत नसते. कारण इथं येऊन माईकवर बोलणं लई मोठं अवघड आहे. असं बसल्या जागी गप्पा किती मारतात, पण इथं येऊन बोललं तर लई आवड होतं. त्याला बोलायची हिंमत होत नव्हती. आणि एका गावात गेला, त्याचं नाव भरपूर होतं त्या गावामध्ये. मग ते अख्खं गाव जमलं तुमच्यासारखं असं. तो महात्मा वर बसला, सगळ्यांना दर्शन दिलं. सगळ्यांनी सांगितलं महाराज काही 4 गोष्टी सांगा. त्यांनी म्हटलं आता काय सांगावं बाबा. म्हटलं नाही काहीतरी सांगा. त्यांनी म्हणे काय सांगू, देवाबद्दल सांगा. त्यांनी म्हटलं बरं ठीक आहे. त्याला आता बोलायची हिंमत नव्हती, किंवा त्याला बोलायचा कंटाळा होता थोडक्यात. तो म्हटला बरं ठीक आहे सांगतो. म्हटलं मला एवढं सांगा, देव कोणाला माहिती आहे देव. त्यांनी हातवरी केला. अर्ध्या लोकांनी हातवरी केली महाराज, अर्ध्या लोकांनी ही केली, हात खाली ठेवला. आम्हाला देव माहित नाही. काही जणांना प्रश्न असतो. तेव्हा त्याने सांगितलं ज्यांनी हातवरी केलेत ना त्यांनी बिन हातवरी केलेला सांगा देव कसा आहे. आजचं संपलं म्हणलं. चला दुसऱ्या दिवशी जमले. त्यांनी मग दुसऱ्या दिवशी लोकांनी ठरवलं आज कोणीच हातवरी करायचं नाही. दुसऱ्या दिवशी महाराजांना म्हणते महाराज आज सांगा काहीतरी देवाबद्दल. त्यांनी अजून तोच प्रश्न केला, देव कोणाला माहिती आहे. त्यांनी हातवरी करा. कोणीच हातवरी केलं नाही. त्यांनी म्हणलं तुम्हाला देवच माहित नाही तर मी सांगून कशाला परेशान आहे. आजचं बी संपलं. मग दुसऱ्या दिवशी अजून तिसरा दिवस उजळला. महाराज 3च दिवस थांबणार होते. महाराजाला 3 दिवस कसे तर काढायचे होते. त्या दिवशी लोकांनी ठरवलं आज सगळेजण हातवरी करू. महाराजांना सांगावंच लागते कसं. तेव्हा महाराजांना विचारलं महाराज काही सांगा. त्यांनी म्हणलं काय सांगू, देवाचं सांगा. त्यांनी विचारलं देव कोणाला माहिती आहे. त्यांनी हातवरी करा. सगळ्यांनी हातवरी केली. त्यांनी म्हटले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मी कशाला सांगू. तसं भगवान परमात्म्याचं चरित्र भरपूर आहे महाराज. 7 दिवस शंकर महाराज थकले. आता मी 1 घंट्यात काय सांगू. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. परमात्म्याचंच आपण चरित्र वर्णन केलेलं आहे. आणि सगळ्या बायाचे पत्र हलायले, गरमी व्हायली तुम्हाला. मला काही नाही, पंखा लागलाय. मी अजून 1 घंटा सांगू शकतो. आम्हाला माईक दिलं महाराज लोकांना आणि खायला दिले की किती वेळ जमते. खायला बसलं तरी महाराज कोणताच कमी खात नाही. आणि माईक दिलं आणि तुमच्यासारखा जर समाज शांत बसणारा असेल तर आम्ही 5 तास बी सांगू शकतो. कसं करायचंय सांगा. विठ्ठल कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आला महाराज आणि गोकुळात वाढू लागला महाराज. गोकुळात वाढत असताना कृष्ण परमात्मा खोड्या करू लागला. त्याचबरोबर लहानपणी जेवढे काही दैत्य कृष्ण परमात्म्याला मारायला आले त्यांचा देखील वध केला महाराज. तू 2 कथा कीर्तन अजून चालूच आहे. इथं 2 कथा दररोज करायला शंकर महाराज आपले. त्याचा मोठेपणा आहे की त्याने माझ्या कीर्तनात वाढायला. नाही तर सध्याचा मोठा महाराज ते आपल्या एरियातला विठ्ठला. या गावकऱ्यांनी म्हटले महाराज काही बी करा शंकर महाराज आम्हाला पाहिजे. अरे बाबा आणि ते तुमच्याशिवाय भेटत नाहीत म्हणले. म्हटलं ठीक आहे बाबा. त्याला बी मी सांगितलं शंकर म्हटलं यावंच लागते. त्यांनी एक चंद्रपूरचे कीर्तन कट करून तुमच्या इथे कथेला आला. त्यांनी मान दिला. ह्याच्यातच आमचा मोठेपणा आहे विठ्ठल.
एवढं विशेष आहे की ते मोठा झाला तर मला मानून राहील एवढी मला गॅरंटी बस, कारण आपल्याजवळच राहिलेला आहे. बरे एवढी लीनता आहे आजच्या पोरामध्ये, ही महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर 4 कीर्तन आले की कोणचा महाराज आणि कोणचा गुरु कुणी ओळखाय तयार नाही. नाहीतर माझ्या पुढे खुर्ची टाकून बसलेले बरेच जण बघितलेले आहेत महाराज, पण तो उभा टाकलाय, हात त्याचा मोठेपणा आहे. विठाला अवघी दैत्य खाली मारली महाराज, आणि त्याचबरोबर परमात्मा गावात खोड्या बी करू लागला. कोणाच्या इथं दही दूध चोरायचं, कोणाच्या इथं लोणी चोरायचं, कोणाच्या गाया सोडून द्यायच्या, कोणाच्या मटकेच सोडायचे, काही ना काही उचापत्या परमात्मा करत होता महाराज. आणि हे सर्व गाराणी घेऊन गवळणी यशोदा मातेकडे येत होत्या. तेव्हा शेवटी यशोदा माता वैतागली महाराज आणि सांगितलं, कृष्णा उद्यापासून गाय ओढण्यासाठी उद्या जाई राणा उद्यापासून गाय वळण्यासाठी रानात जायचं. कृष्णाने मान्य केलं महाराज, आणि कृष्णाने सर्व सवंगड्याला सांगितलं उद्यापासून गाय वळण्यासाठी रानात जायचं. सर्वांनी मान्य केलं. दुसऱ्या दिवशी परमात्मा सर्व सवंगड्यासोबत रानामध्ये गाय वळण्यासाठी गेलं महाराज. त्यावेळेस तिथं मोकळं रान होतं महाराज. गाय मोकळ्या सोडायचा परमात्मा खेळ खेळत होता. खेळ मांडीला Thank you.
खेळ महाराज. अबक दुबक राहिलंच अजून. विट्टी दांडू, चेंडू फळे, रिगोरी, हमामा, भवरा, जेवढे काही त्यावेळेसचे मैदानी खेळ होते परमात्मा रानामध्ये खेळत होता महाराज यमुनेच्या काठी. आणि खेळून खेळून जेव्हा 1 वाजला तेव्हा सर्व सवंगडी म्हणले देवा आता खेळायची इच्छा राहिली नाही देवा, खांदी भार पोटी बघू काय खेळायचे. म्हणून परमात्म्याने सर्वांना विचारलं सर्वांना भूक लागलेली आहे का, सर्वांनी होकार दिला महाराज. आणि त्यावेळेस यमुनेच्या काठी भगवान परमात्म्याने जो काल्याचा महाप्रसाद सर्व गोपाळांना दिलेला आहे तोच महाप्रसाद सद्गुरू नामदेव महाराज आपल्या सर्वांना देतील व आपलं जीवन कृतार्थ करतील. ज्ञानेश्वर झालेली सेवा श्री संत नामदेव महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. माझा उपवास आहे. सकाळपासून फक्त 1 कॉफी पिले मी, तरी 2 कीर्तनं झालेत. आपण बसल्या जागी एकदा नामदेवराचं नाव घेऊत ना करा तो. सर्वजण पाठीमागे तुम्हाला म्हणायसाठी मी थांबिलो लगेच हात खाली मला कानाला